70-80चा स्पीड घेऊन जाऊ शकता। सकाळची थंडी आणि थंडीत असं सूर्यनारायणाचं दर्शन। जोगेश्वरी मिसळ आणि इकडे आहे समोर काटाकीर। सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष भाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर मित्रांनो, थोडासा आवाज तुम्हाला चेंज वाटत असेल कारण सर्दी खोकल्यामुळे आणि हे थंडीचं वातावरण यामुळे बदलत्या वातावरणामुळे थोडासा आपल्याला चेंज झाला आहे। पण आपली राईड काय थांबणार नाही आहे, कारण नव्या राईडला निघालो आहे खास मिसळ खाण्यासाठी, ते पण पुण्याला काटाकीर मिसळ असं या मिसळ हाऊसचं नाव आहे। तर बघूया तिकडची टेस्ट कशी आहे आणि तुम्हाला पण मी रेकमेंड करेन जर चांगली असेल तर। आणि बघूया अजून एखादं मिसळ हाऊस आपल्याला व्हिजिट करता आलं तर ते पण करूया। सकाळचा टाईम झाला आहे 6:36। राईड मला चालू करायची होती खरं तर 6 वाजता, पण थंडी असल्या कारणाने उठायला थोडासा लेट झाला आणि तब्येत पण ठीक नव्हती। थेट आपण पुण्याला चाललो आहे। पुणे सातारा जो हायवे आहे त्या हायवेने NH48 याच हायवेने आपण जायचं आणि त्यानंतर लेफ्ट टाकून पुण्यामध्ये एंट्री करू, म्हणजे कसं आपल्याला सिटी ट्रॅफिक लागणार नाही। 6:35 या टायमाला आपण राईड चालू केली तर माझ्या अंदाजानुसार आपण 3.5 तासामध्ये पोहोचलो पाहिजे डायरेक्ट मिसळच्या स्पॉटवरती। एकदम धुकं पसरलं आहे, थंडी एकदम फुल ऑन आहे आणि हा चिखलोली एरिया अंबरनाथचा, जिथे आता नवीन रेल्वे स्टेशन बनण्याची प्रोसिजर चालू आहे। ग्रीन सिग्नल मिळाला आहे की नाही ह्यात पण मी अजून शुअर नाही आहे, पण बोलतायत आता इकडेच चिखलोलीचं रेल्वे स्टेशन बनणार आहे म्हणून। याला आपला अंबरनाथ बदलापूरचा डीमार्ट आणि इकडे रस्त्यांची कंडिशन बघू शकता तुम्ही। अजून रस्ते काय प्रॉपर बनत नाही आहेत, रेल्वे लाईन बनायची दूरच। हे रस्ते ना वारंवार खराब होतात, प्रत्येक पावसाळ्याला तुम्ही बघाल ना इथे तर हे रस्ते कायम खराबच होत असतात। टाईम झालेला आहे एक्झॅक्ट 7 आणि 7 वाजता आपण बदलापूर वांगणीच्या मध्ये पोहोचलोय आणि हे बदलापूर वांगणीचे रस्ते बघा किती जबरदस्त बनवले जातात। एकदम तुम्ही सरळ 70-80चा स्पीड घेऊन जाऊ शकता। मित्रांनो, वेलकम टू कर्जत। आवाजच गेला रे माझा। मित्रांनो, वेलकम टू कर्जत। कर्जतला येऊन पोहोचलोय 7:40 आणि हे वातावरण बघा। कर्जत खोपोलीचा हा संपूर्ण डोंगर काय सुंदर दिसतोय सकाळ सकाळ। सकाळची थंडी आणि थंडीत असं सूर्यनारायणाचं दर्शन ना खरंच मस्त मजा येते यार। दिस इज कॉल्ड नेचर्स ब्युटी ब्रो। अक्षरशः माझा आवाज पण फुटत नाही, एक तर ही अशी थंडी आणि माझा आवाज बसलाय। वेलकम टू खोपोली। टाइम झालेला आहे एक्झॅक्ट 8 आणि 8 वाजता आपण येऊन पोचलोय खोपोलीमध्ये। आपल्याला बरोबर 1.5 तास लागला खोपोलीला यायला। समथिंग 6:30ला राईड चालू केलेली आणि इकडे आहे खोपोलीचा बस स्टँड। ह्या माझ्या लेफ्ट साईडला बस स्टँड, सरळ गेल्यात रेल्वे स्टेशन आणि इकडे आहे राजस्थान हॉटेल, जिकडे तुम्ही मस्त नाश्ता सकाळचा करू शकता। पण मी काय आता सकाळचा नाश्ता इथे करत नाहीये, कारण आपल्याला जायचंय पुण्याला। मस्तपैकी तिथे मिसळ हाणायची आहे। सुरू झालेला आहे आपला खंडाळा घाट। मस्त वेडी वाकडी वळणं आणि हा सुंदरसा सनराईज डोंगराच्या मागून उजाडणारा। वा वा वा। आणि हा आलेला आहे खंडाळा व्ह्यू पॉइंट। बापरे, इथे आल्यावरती जी हवा लागते ना तिला मस्त तोंडावर असा फटका मारतोय हवेचा। आणि वेलकम टू मगनलाल चिक्की, म्हणजे तुम्हाला कळालं असेल लोणावळ्याला येऊन पोचलोय। टाइम झालाय 8:15। खंडाळ्याचा लोणावळा आपण 5 मिनिटात पोहोचून जातो। हे बघा मित्रांनो,
आपण आता त्या देहू रोडच्या टर्नला आलेलो आहे आणि इथून आपल्याला टाकायचा आहे तो राईट. हा देहू रोड फाटा आहे आणि इथे आपण NH4 ला सोडतो आणि NH48 ला जॉईन होतो. हा बघा इकडून सरळ आहे पुण्याचा रस्ता, पण तो सिटीमधनं होऊन जाईल. आणि हा देहू रोड फाटा आहे जंक्शन. यालाच आपण सातारा कोल्हापूर हायवे पण बोलतो, जो की आहे NH48. तर मी काय अजून मॅप वगैरे काही लावलेला नाहीये, बट ठीक आहे, माहिती आहे आता पुढे जाऊन रस्ता. पण नंतर आपल्याला मध्ये बाणेर वगैरे अशी गावं लागतात, त्यावेळेला आपल्याला एक लेफ्ट टाकावं लागेल पुण्याकडे. या पुण्या रस्त्यासारखे जेव्हा रस्ते मुंबई गोव्याला बनतील ना, खरंच त्यावेळेला वाटेल की NH66 वरनं वारंवार राईड करावी. अजूनही माझा पूर्ण असा मूड होत नाही. गावी जायचं असेल तर हा रूट मी जास्त प्रेफर करेन अजून सुद्धा. वेलकम टू बाणेर. बाणेरला आलोय आणि हा बघा इकडून आपल्याला टाकायचं लेफ्ट आणि इकडून काटाकीर मिसळचं अंतर आहे जवळपास 16 किलोमीटर. तर अजून आपल्याला 40 मिनिटं लागतील, कारण आपण आता सिटीतनं जाणार आहे पूर्ण, त्यामुळे ट्रॅफिक सिग्नल या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटणार आहेत. आणि इकडे बघा ट्रॅफिक सिग्नल बोललो आणि त्याच गोष्टी इथे सुरुवात पण झाली. ऑफिसला जाण्याची वेळ प्रत्येकाची, त्यामुळे बघा आता वरून पण गाड्या चालल्या आहेत. असेच आपल्याला आता सिग्नल लागत राहणार आहेत मध्ये मध्ये. काय करणार, 9:10 पुण्यामध्ये आलोय, तर हे ट्रॅफिक तर बघायला भेटणं साहजिकच आहे. मित्रांनो, पुण्याची ट्रॅफिक काय आपली पाठ सोडत नाहीये. आणि सध्या आपण आलेलो आहे शिवाजीनगरला. हे बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला शिवाजीनगर बस स्टँड आहे आणि इकडून आगारातून सर्व बस आता बाहेर पडत आहेत. शिवाजीनगर पासून काटाकीर मिसळचं अंतर आहे फक्त 4 किलोमीटर. आपल्या राईट साईडला पुणे रेल्वे स्टेशन. पुण्यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. टाइम झाला आहे 9:15. काटाकीर मिसळ पुणे रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर. वॉकिंग तुम्ही 5 मिनिटामध्ये पोहोचू शकता. आणि इथे आता 170 मीटरवरती आपल्याला घ्यायचं लेफ्ट आणि लगेचच येईल ती म्हणजे काटाकीर मिसळ. इकडे आहे समोर जोगेश्वरी मिसळ आणि इकडे आहे समोर काटाकीर. तर कुठे जाऊया आपण. प्लॅन अचानक झालेला आहे चेंज, कारण इकडे तुम्ही बघू शकता इथे आहे काटाकीर मिसळ आणि माझ्या मागे आहे जोगेश्वरी मिसळ. तर मी इकडच्या लोकांना थोडंसं विचारलं, कारण काटाकीरमध्ये बघितलं ना तर काहीच गर्दी नाही आहे. तर मी इकडच्या लोकांना विचारलं की कुठली बेस्ट असेल, तर मला 2-3 जणांनी तेच सांगितलं की जोगेश्वरी मिसळ जास्त उत्तम आहे, त्यामुळे तुम्ही हीच ट्राय करा. तर चला, काटाकीर आपण पुन्हा कधीतरी आलो तेव्हा ट्राय करू, पण आता मूड झाला आहे मिसळचा आणि लोक बोलत आहेत की जोगेश्वरी खूप सुंदर आहे टेस्टला, तर आपण जोगेश्वरी मिसळ ट्राय करूया. तर मित्रांनो, ही बघा आता तुमच्या समोर जी आहे ती आहे जोगेश्वरी मिसळ आणि मिसळसोबत हे सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळतात. फक्त 150 रुपयामध्ये ही संपूर्ण मिसळची थाळी तुम्हाला भेटते. तर खरंच चवीला खूप सुंदर आहे जोगेश्वरी मिसळ. जेव्हा तुम्ही पुण्याला याल तेव्हा ही मिसळ नक्की ट्राय करा. काटाकीर मिसळ मी ट्राय करणार होतो, पण ऐकण्यात आलं की ही फक्त तिखट असते आणि चव इतकी खास नसते, त्यामुळे मी ही ट्राय नाही केली. तर बघूयात, जेव्हा पुण्याला पुन्हा एकदा येऊ तेव्हा काटाकीर मिसळसुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येतो. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, जोगेश्वरी मिसळ ट्राय करायला नक्की विसरू नका. तर चला, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.